पुण्याच्या येरवडा परिसरामध्ये भीषण अपघात झालेला आहे। भरधाव कार थेट चिकनच्या दुकानामध्ये घुसली। शहाद अवल बाबा दर्ग्याजवळील ही घटना। अपघातात कार चालक जखमी झाला। अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। पुण्याच्या येरवडा परिसरातील भीषण अपघात ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। काँग्रेसच्या नेत्याने वर्षा गायकवाड यांच्या विरोधामध्ये ताशेरे उडलेले आहे। सतीश मनचंदना यांनी व्हिडिओ पोस्ट करत आरोप केलाय, पालिका निवडणुकीसाठी नियोजन केलं नाही, उमेदवारांनाही आर्थिक मदत केली नाही। मुंबई काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सतीश मनचंदना यांनी या संदर्भात आरोप केलेत। भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत। 1 कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचं आपल्याला श्रेय शहबाज शरीफ यांनी आपल्याला युद्ध थांबवल्याचं श्रेय दिलं आहे। तणाव रोखण्यात आपली मोठी भूमिका आहे असा दावा ट्रम्प यांनी केलेला आहे। अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कडधान्यांवर भारत सरकारकडून आता 30% आयात शुल्क आकारण्यात येत आहे। त्याचा फटका अमेरिकेतील शेतकऱ्यांना आता बसत आहे। त्यामुळे आता व्यापार करारावरील चर्चेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर हा विषय मांडावा अशी मागणी करणारे पत्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील 2 सिनेटरने आता पाठवले आहे। कडधान्यांवरील टॅरिफ भारताने कमी केल्यास त्याचा फायदा अमेरिकेतील शेतकरी आणि भारतातील ग्राहकांना होईल असे पत्रात नमूद केलं आहे। व्हेनेझुएलानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ग्रीनलँडकडे वळले होते। हा भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती। त्यांच्या या आक्रमक भूमिकेला युरोपातील काही देशांनी विरोध केला होता। या देशांवर टॅरिफ लादण्यास आपण मागे पुढे पाहणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। त्यानुसार आज त्यांनी ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्कसह 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे। 1 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।